राधे कृष्ण. तुम्हाला माहिती आहे का, भारताच्या इतिहासामध्ये एक असं युद्ध झालं जिथे राजाने चक्क मातींच्या सैनिकांमध्ये प्राण फुंकला आणि शत्रूंचा थरकाप उडवला. आणि याच महान विजयाचा सण म्हणजे आपला गुढीपाडवा. पण यामागची खरी गोष्ट 99% लोकांना माहितीच नाही. भारतीय संस्कृतीची कालगणना चंद्र सूर्य यांचे परिभ्रमण याचे अचूक ज्ञान खूप पूर्वीपासून आपल्या ऋषींनी आपल्याला दिले आहे. जसं की दिनदर्शिका आणि शून्य यांची जगाला देणगी हे आपल्या भारतीयांचेच कर्तृत्व आहे. शालिवाहन नावाच्या राजाने 6000 मातींच्या सैनिकांमध्ये प्राण फुंकले आणि शकांचा पराभव केला होता. ही कथा आपण वर्षानुवर्षे ऐकत आलेलो आहे. पण या कथेचा खरा अर्थ मातीच्या मूर्तीमध्ये नाही, तर त्यामागील सृजनशीलतेत दडलेला आहे. शालिवाहन कुंभार नव्हता, तो होता नवनिर्मितीचा एक जनक. त्याने आपल्या मातीत प्राण भरला म्हणजे काय केलं, तर ज्यांना स्वतःची ओळख नव्हती अशा सामान्याने त्याने अस्मितेची जाणीव करून दिली आणि ओल्या मातीला जसा हवा तसा आकार देता येतो, तसंच शालिवाहनाने विखुरलेल्या माणसांना एकत्र करून त्यांच्यात सत्वाची आणि रणनीतीची ऊर्जा निर्माण केली. आज आपण जी कालगणना वापरतो तिला शालिवाहन शक म्हणतात, कारण त्याने केवळ युद्ध जिंकलं नाही, तर त्याने हजारो कार्यकर्ते घडवले. ज्यांच्याकडे स्वतःचं असं काहीच अस्तित्व नव्हतं त्यांना देशसेवेची ओळख करून दिली. या चरणातून आपल्यातही सत्वाची रणनीतीची ऊर्जा भरावी म्हणून आपण जवळजवळ 2000 वर्षापासून गुढीपाडवा शालिवाहनाच्या नावाने साजरा करतो. मित्रांनो, आता वेळ आली आहे आपण प्रत्येकाने कुंभार होण्याची. 6000 नाही, पण किमान स्वतःला ओळखून आपल्यातल्या सत्वाला आकार देण्याची. काय योग्य आणि काय अयोग्य हे ओळखून जेव्हा आपण नवनिर्मितीचा निर्णय घेऊ, तेव्हाच खऱ्या अर्थाने विचारांची गुढी उंच पटेल.